₹10,00,000 अतिरिक्त रक्कम मिळणार आहे। महाराष्ट्र येथे आमचा प्रयत्न चालू आहे आणि जवळ नक्षलवाद गडचिरोली जवळ संपुष्टात येत आहे आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही शिल्लक आहे त्यांना आम्ही आत्मसमर्पण करू किंवा जे काही शक्य होईल आम्ही त्याच्या पूर्वी नक्षलवाद संपुष्टात करण्याचा प्रयत्न। पण तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा काळ गडचिरोलीचा बघितला आहे। तुमच्याकडे गुप्तचर म्हणजे एसआयटीची सूत्र होती, त्या काळापासून तुम्ही गडचिरोली बघत आलात। आज गडचिरोली बदललेली गडचिरोली तुम्हाला कशी वाटते? आता गडचिरोली कॉन्फ्लिक्ट एरियातून डेव्हलपमेंट एरियाकडे जात आहे आणि ज्यावेळी मी कमिशनर साईडी होती त्यावेळी इतकी सुविधा नव्हती। जे फॉर ऑफ आर्म्ड आउट पोस्ट आहे फुलनार, बिनागुंडा, नेलगुंडा फक्त नाम होता, पोस्ट नव्हती। आता प्रत्येक ठिकाणी आर्म्ड आउट पोस्ट सुरू झाली आहे। म्हणजे गडचिरोली पोलीस आहे, सीआरपीएफ, C60 हे प्रत्येक दुर्गम एरियामध्ये पोहोचले आहे आणि आपलं पण माहित आहे की शासनाकडून बस सेवा सुरू झाली आहे। याचा परिणाम लोकांवर चांगला झाला आहे आणि तिथे शिक्षण आणि त्यांच्या जे एसिम्युलेशन आहे ह्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला। मॅडम, नक्षलवाद तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलाय, संपल्यात जमा आहे। आता पुढचे पोलिसांसमोरचे चॅलेंजेस काय असतात? ते चॅलेंजेस दररोज नवीन येतात। तो आता सध्याच्या गडचिरोलीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यावर भर देणे गरजेचे आहे आणि ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्या रिहॅबिलिटेशन हे पण महत्वाचे आहे। मैडम, ये यहाँ नक्सलवाद लगभग खात्मे पर है, लेकिन इसकी शुरुआत जब भी 4-5 साल पहले वो जो कम्फर्ट लेवल ग्रामीणों में आया वो कब से शुरू हुआ? जब ग्रामीणों ने उनको कोऑपरेट करना बंद किया। देखिए, ये तो बहुत दिनों से है। गडचिरोली में गांवबंदी बहुत सालों से चल रही है और गांव वालों ने पुढ़ाकार लेके गांवबंदी शुरू करी। गांव वालों में जब पुलिस ने जन जागरण बुलावा किया, वहां पे सुविधाएं पहुंची, डॉक्टर्स पहुंचे, स्कूल खुले, उन तक सुविधाएं पहुंची, तो लोगों को समझ में आया कि डेवलपमेंट ही उनके विकास का रास्ता। थैंक यू।